प्रेम व्यक्त करताना किंवा प्रणयामध्ये पुरुषाने पुढाकार घ्यावा असं साधारणपणे मानलं जातं. अनेकदा तर तो विचारेल किंवा ती विचारेल ह्याची वाट पाहताना वेळ निघून जातो. प्रेम अव्यक्तच राहतं आणि प्रेमकथेचा शेवट अप्रिय होतो. ह्याला अपवाद बऱ्याच तरुणी असतात. त्या धिटाईने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि इप्सित साध्य करून घेतात. टी व्हीवर काही कार्यक्रम पाहताना प्रेमविवाहात तिनेच आधी विचारलं होतं असं सांगणारे बरेच तरुण आढळतात. मला वाटतं पुरुष बहुतेक नकाराला बिस्कत असतील. पुराण कथांमध्ये तर स्वयंवरात जिंकल्यावर देखील तो विवाह नाकारून आपलं दुसऱ्या पुरुषावरील प्रेम व्यक्त करणारी महाभारतातील भीष्म कथेतील राजकन्या आहे. हवा तो पती मिळण्यासाठी घनघोर तप करणारी पार्वती आहे. दुसऱ्याशी लग्न ठरवलं जातं आहे हे बघून प्रियकराला पळवून नेण्यासाठी सांगावा धाडणारी प्रेयसी सुभद्रा आहे. अशा मनस्वी स्त्रिया खूप आढळतात. पण एकतर्फी प्रेम करून प्रियकराचं रातोरात अपहरण करून त्याच्या नकळत त्याला आपल्या महालात आणणारी उषा ही एकमेव राजकन्या असेल. प्रेमिकेकडून प्रियकराचं हरण झाल्याची पुराणातील कदाचित ही एकमेव कथा असेल आणि प्रियकराचं हरण करणारी राजकन्या उषा ही आद्य धाडसी स्त्री असेल. प्रियकराचं अपहरण करण्याचं हे पहिलंच उदाहरण आहे बहुतेक. उषा अनिरुद्ध कथा मी लहानपणी चांदोबामध्ये वाचली. चांदोबामध्ये सचित्र इतक्या लोभस शैलीत कथा लिहिल्या जायच्या की त्या कायम स्मरणात राहिल्या. शोणितपूरचा दैत्य राजा बाणासूर ह्याची सौंदर्यवती कन्या उषा विवाहयोग्य झाली होती. तिच्यासाठी वरसंशोधन सुरू होतं. पण एकही राजपुत्र तिच्या पसंतीला उतरत नव्हता. आईवडील हवालदिल झाले होते. राजकन्या उषाच्या सख्यांना तिच्या स्वभावात वागण्यात होणारे बदल लक्षात येत होते. दिवसेंदिवस ती हरवल्यासारखी राहायची. एकांत प्रिय झाली होती. कधी लाजायची, कधी हसायची, कधी फुरुंगटायची. एक दिवस तिने आपलं गुपित आपल्या सख्यांना सांगितलं. उषाच्या स्वप्नात एक तरुण मर्द राजकुमार येत होता. स्वप्नातच त्यांच्या प्रणय क्रीडा व्हायच्या, पण त्याच्या निशाण्या मात्र प्रत्यक्षात राजकुमारीच्या शरीरावर दिसायच्या. तिची चुरगळलेली वस्त्र, तिच्या अंगाला येणारा पुरुषी कस्तुरी गंध ह्या सर्व चिन्हामुळे तिच्या सख्या पण बेचैन झाल्या होत्या. तिची प्रिय सखी चित्रलेखा उत्कृष्ट चित्रकार होती. उषाने तिच्या स्वप्नेच्या राजकुमाराचं वर्णन केलं आणि चित्रलेखा फलकावर त्याप्रमाणे चित्र रेखाटत गेली. साकार झालेला तरुण तोच होता जो उषाच्या स्वप्नात येत होता. टी व्ही सिरियलमध्ये जेव्हा गुन्हेगाराचं वर्णनाप्रमाणे चित्र काढलं जातं ना, तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसत नाही. पण असे हुबेहूब वर्णन करणारे आणि हुबेहूब चित्र काढणारे असतात बरं का. चित्रलेखाला आद्य चित्रकाराचा मान देण्यात येतो. राजकुमार तर कळला, पण तो आहे कोण, कोणत्या देशीचा हे कसं कळणार. त्याचं रंग, रूप, पेहराव, आभूषणं ह्यावरून चित्रलेखाने अंदाज केला की हा यादव वंशाचा असावा आणि कदाचित श्रीकृष्णाचा वंश असेल. चित्रलेखा रातोरात योग सामर्थ्याने द्वारकेला गेली. श्रीकृष्णाचा महाल धुंडाळताना तिला एका शयन कक्षात मंचकावर गाढ झोपलेला तो देखणा राजपुत्र दिसला, जो तिच्या लाडक्या उषाच्या स्वप्नात येत होता. चित्रलेखाने मंचकासहच त्याला झोपेतच उचलून उषाच्या महालात ठेवलं. तो होता अनिरुद्ध, कृष्णपुत्र प्रद्युम्नाचा पुत्र. अनिरुद्धने जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो परक्या ठिकाणी आणि समोर एक लावण्यवती. तो थक्कच झाला, पण उषाच्या अनुपम लावण्याने तो देखील मोहित झाला. लिव्ह इन रिलेशनचं हे पहिलं उदाहरण असेल.
पुढे दोघांनी गांधर्व विवाह केला आणि ते नवविवाहित जोडपं उषाच्या महालात राहू लागलं. ह्या सर्व कथानकावर ग दी माडगूळकरांनी मधुर गीत लिहिलं आहे. आशा भोसले यांनी ते गायलं आहे आणि संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी. गीत आहे, हेच ते ग तेच हे ते, स्वप्नी येती सारखे, मूर्त केले स्वप्न तू हे चित्र लेखे लाडके, हेच डोळे ते टपोरे, हीच कांती सावळी, नासिके खालील रेषा हीच काळी कोवळी, हेच हसरे ओठ बाई मूक तरीही बोलके, हीच छाती रुंद जेथे मीच माथे टेकले, लाजुनिया चूर झाले भीत डोळे झाकिले, ओळखीची माळ मी ती हीच मोती माणके, गुज करीती हे कधी ग धरून माझी हनवटी, प्रश्न पुसती धीट केव्हा मूठ पडते मनगटी, ओठ ओले करून जाते काय सांगू कौतुके, हेच ते ग तेच हे ते, स्वप्न येती सारखे. आधुनिक वाल्मिकींनी उषा अनिरुद्ध यांची प्रेमकथा अमर केली. साक्षात महाकवीने केलेल्या वर्णनानंतर मी पामर काय बोलणार ना, पण तुम्हाला उत्सुकता वाटत असेल म्हणून पुढील गोष्ट सांगते. इकडे द्वारकेला हलकल्लोळ माजला होता. आपल्या कन्येच्या महाली परपुरुष वास्तव करून आहे हे बाणासुराला पण कळलं होतं. कृष्ण आपल्या सैन्यासह शोणितपूरवर चाल करून आला. घनघोर युद्ध झालं. बाणासुराचा पराजय झाला. प्रेम जिंकलं. उषा अनिरुद्ध यांचा वैभवशाली विवाह झाला. श्रीकृष्ण आपल्या नातवाला आणि नात सुनेला मोठ्या थाटामाटात सुवर्ण द्वारकेला घेऊन आले. ही प्रेमकथा अमर झाली आणि कदाचित एकमेवा द्वितीय ठरली.